गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज मंगळवार 24 तारीख आणि आपण गेल्या जवळजवळ गुरुवारपासून सेटअप दिलेला नाही. म्हणजे गुरुवारी जे काही 19 मार्च होती, 19 मार्च जवळजवळ गुरुवारच होता. आणि गुरुवार ही रात्री नोटिफिकेशन टाकलं तुम्ही साधारणतः गुरुवारी रात्री 2:13 की गुरुवार आणि शुक्रवार ग्रुपवर सेटअप मिळणार नाही, कारण मार्केटची ट्रेडिंग स्टॉप लिमिट जी आहे ती क्रॉस झालेली आहे. ट्रेडिंग स्टॉप लिमिट एकदा क्रॉस झाल्यानंतर मार्केट एका वेगळ्या पद्धतीने बिहेवियर करतं. म्हणजे ते कसं करेल हे कुणी सांगू शकत नाही. आणि किती स्टॉप लॉस लागेल, किती डीप पर्यंत सेल जाईल, किती डीप पर्यंत बाय जाईल, काय याचा अंदाज थोडंसं लागणं मुश्किल असतं जर ट्रेडिंग स्टॉप लिमिट फुटली तर. ट्रेडिंग स्टॉप लिमिट म्हणजे काय असतं, तर इंटरमिडिएट टर्म, हाय इंटरमिडिएट टर्म, लो ची एक बॉर्डर लाईन असते. दुसरं म्हणजे एक्सटर्नल लिक्विडिटी याची एक बॉर्डर लाईन असते. या दोन बॉर्डर लाईन ब्रेक झाल्यानंतर मार्केटमध्ये थांबण्यात काही तथ्यांश नसतं, कारण जे जे थांबले ते संपलेले असतात. ही मात्र गोष्ट अगदी सत्य आहे, अगदी सत्य आहे. आणि मग सोमवार 23 ला आपण सेटअप टाकू असं मी तिथं बोललो होतो, परंतु सोमवार 23 ला सुद्धा मी सेटअप दिला नाही, कारण मार्केटची मला नॉर्मल कंडिशन वाटतच नव्हती. नंतर मग एक सेटअप दिला होता मी, हा सेटअप झाला बऱ्यापैकी. नंतर व्हिडिओमध्ये अनालिसिस केलं. कालचा हा फक्त फोटो मी तुम्हाला दाखवतोय. तर या फोटोमध्ये आपण ट्रेडिंग स्टॉप का ठेवली बघा, इथं 5 मिनिटाची कॅन्डल आहे. 42.81 ला कॅन्डल ओपन झाली आहे आणि डायरेक्ट फक्त 10 मिनिटामध्ये 44.63 ला कॅन्डल क्लोज झाली आहे. 42.81 कुठं, 44.63 कुठं, 5 मिनिटाची कॅन्डलचा हा व्हिडिओ आहे. याचा स्पीड काय आहे मार्केटचा, आणि लगेच पुन्हा त्याच स्पीडने तो सेल होतोय. त्याच स्पीडने सेल होतोय. आणि मग जे ट्रेडिंग स्टॉप आपण जे सांगत असतो ना, तर त्याचा फायदा नेमका इथं होतो बघा, ट्रेडिंग स्टॉपचा फायदा. कारण आपण लोकांना थांबायला सांगतो ट्रेडिंगला. कुठं थांबायचं हे आपल्याला निश्चितपणे कळतं. आता जर मी तुम्हाला 5 मिनिटं झालं, मी फक्त 1 मिनिटाच्या कॅन्डल जर लावून जर ह्या गोष्टी जर दाखवल्या, 1 मिनिटाच्या, जेव्हा मार्केटने डिप मारलं, आता याच्यामध्ये जर 1 मिनिटामध्ये जर कोणी ट्रेडिंग केलेलं असेल, 1 मिनिट, ओन्ली 1 मिनिट, काय अवस्था आहे मार्केटने बॉटमला ट्रेड मारल्यानंतर, बॉटमला आल्यानंतर ह्या तीनच कॅन्डल आहेत, 1 मिनिटाचे कॅन्डल आहेत, 1, 2 आणि 3. आणि मग ट्रेडिंग स्टॉप कधी करायचं, काय करायचं, का इतकं, तर 3 मिनिटामध्ये मार्केट $138 वर गेलंय. म्हणजे एस एल स्टॉप लॉस वगैरे तर पद्धत बाजूलाच राहिली, पण काही करू पण शकत नाही. एस एल स्टॉप लॉसचा विषय सोडून द्या, मी ट्रेड जरी लावला तरी तो ट्रेड किती लांब ओपन होईल. 100-200चं अकाउंट जे आहे त्याची काय अवस्था असेल, काय अवस्था राहिली असेल. आणि ह्या सर्व ज्या कॅन्डल आहेत या एक एक मिनिटाच्या आता या कॅन्डल, आणि यांची अवस्था बघा. आणि ज्यावेळेस अशी अवस्था असते मार्केटमध्ये, त्यावेळेस ट्रेडिंग स्टॉप करावं लागत असतं, थांबावं लागत असतं. आणि विशेषतः ही अवस्था मार्केटची आपल्याला 2-2 दिवस, 3-3 दिवस आधीच कळते. $5-10 स्टॉप लॉस घेणारे माणसं आहोत आपण. 24-24 कॅन्डल एक एक मिनिटाच्या पडतायत. 1 मिनिटाच्या फक्त. इथून इथं कॅन्डल ओपन होते, $15 कॅन्डल. हा जर एवढ्या मोठ्याल्या जर कॅन्डल फक्त एक एक मिनिटाच्या असतील, आता हा 1 मिनिटाचा इतिहास आहे. इथून बघा, इथून कॅन्डल क्लोज झाली, इथपर्यंत आलं 1 मिनिट, 1 मिनिटाच्या कॅन्डल आता. म्हणजे काही मिनिटामध्येच मार्केट इथपर्यंत येतं, $104 ते $105 येतं. पुन्हा डायरेक्ट पुन्हा वर जातंय $60-65, आणि अगेन पुन्हा $114-115 सेलिंग होतंय. मग ही कंडिशन ट्रेडिंग लागी नसते, लक्षात घ्या. आधी समजा असं झालंच की या सेलिंग मध्ये तुम्हाला पैसा निघाला, किंवा या बाईंग मध्ये तुम्हाला पैसा निघाला, तर तुमची ट्रेडिंगचं जे बिहेवियर आहे, सवय आहे, ती सवय खराब होते. आणि ती सवय अशी असते की एकदा सवय खराब झाली तुमची, की तुम्हाला प्रॉफिट शिवाय जमत नाही, आणि मग मात्र तुमचा लॉस प्रचंड प्रमाणात होतो. आणि मग आपण लोकांना जे स्टॉप सांगतो ना, ते याच्यामुळे सांगतो बघा, की आपल्याला थांबायचंय. मार्केट हा एक दिवसाचा विषय नाही, हा जन्मभराचा विषय आहे. तुम्ही संपणार आहात, मार्केट संपणार नाही आहे. त्यामुळं थांबणं लय आवश्यक आहे, कारण फंड शिल्लक राहायला पाहिजे. त्यामुळं आपण लोकांना थांबवतो. सध्याची कंडिशन मी तुम्हाला पाठीमागे तो उल्लेख केला, की मार्च महिन्याची कॅन्डल रेड लागेल असा माझा अंदाज होता, आणि इव्हन ती कॅन्डल रेड लागली. कॅन्डल रेड लागली, आणि त्या कॅन्डलनी एक रेड साईडला चांगलं डीप दिलेलं आहे.
मार्केटने पाठीमागची लिक्विडिटी पूर्ण कॅप्चर केली, म्हणजे मार्केटने 4,000, एकदा मार्केटवरती 5,600 गेल्यानंतर खाली 4,000 करील का बुवा, असं बऱ्याच लोकांना, म्हणजे बऱ्याच जणांना, सर्वांना शंका होती. पण अक्षरशः मार्केटने अगोदर एकदा 1,200 पॉईंट पडलं आणि आता अगेन रेकॉर्ड ब्रेक करून $1,500 मार्केट खाली पडलेलं आहे. बॉटम साईडला क्रॅश झालेला आहे. आता मार्केटला इथे एक एफयुजी होता, तो एफयुजी मार्केट घेतलेला. मंथली एफयुजी तर कुठेही नव्हता, फक्त या भागात एक एफयुजी होता आणि इथं बॉटमला हा एक एफयुजी होता. इथं एक मार्केट थांबल असं वाटलं होतं, की या एफयुजी मध्ये मार्केट थांबल इथं इथं. पण मार्केटने त्या भागात सुद्धा थांबायचा निर्णय घेतला नाही आणि मार्केटने सेल साईडला क्रॅश करत राहिलं. मग नंतर कोणती लिक्विडिटी आहे बाबा खाली, आपण जी लिक्विडिटी आपण बघायला पाहिजे, ह्या लिक्विडिटीला तर तथ्यांश राहिलं नाही. मग सरळ सरळ या भागामध्ये मार्केट बघून एफयुजी प्लस हा ऑर्डर ब्लॉक, हा आठवडा लेवलचा, इथपर्यंत आपण याला आता गृहीत धरलंय. आता ऍव्हरेज आपण एक्सटर्नल लिक्विडिटी गृहीत धरलेली आहे इथली, या भागातली. हे बघा, ही पूर्ण जी आहे ही एका स्विंगची एक्सटर्नल लिक्विडिटी आहे आणि ही आपण गृहीत धरलेली आहे. ही ऍडव्हान्स लिक्विडिटी मार्केटने घेतल्यानंतर आपल्याला एक सर्वसाधारणतः असं गृहीत धरावं लागेल, की मार्केट 3887 मार्केटने ब्रेक करू नये. मी 3885 लिहितो मुद्दामहून. 3885 ही जी ERL आहे, एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी आहे, ही मार्केटने ब्रेक करू नये. ओके, ERL मार्केटने ब्रेक करू नये. आणि ही जी ERL जर मार्केटने ब्रेक करायचा निर्णय घेतला, तर मग मात्र मार्केट फार लगे 3200-3300च्या घरात येऊ शकतं. 3200-3300च्या घरात येऊ शकतं इथपर्यंत. मग मार्केटला मध्ये थांबा नाही आहे. त्यामुळं आता लक्ष आहे या ठिकाणी. आता तुम्ही म्हणणार हे 4300 आहे, खाली 3800 आहे, तर मार्केटचा काही भरोसा नसतो. आता जर तुम्ही 5 मिनिटाच्या कॅन्डल लावल्या, तर मार्केट वेगात वर जाऊन पुन्हा मार्केट खाली आलंय 5-5 मिनिटामध्ये. म्हणजे सकाळपासून जर धरलं मार्केट, तर वरती बॉटम पासून वरती गेलंय जवळजवळ $90 आणि पुन्हा टॉप पासून जी सेलिंग आहे, टॉप पासून जी सेलिंग आहे, ती सेलिंग झाली जवळजवळ $117. आलं लक्षात? आणि अजून तर दिवस सुरुवातच व्हायची, अजून लक्षात आलं. एकदा का यांनी हा एक्सटर्नल खाली ब्रेक केला आणि एक्सटर्नल ब्रेक करून जर मार्केट 3885 जर मार्केटने ब्रेक केलं, तर मार्केट एक मोठा अजून डीप लावू शकतं. आणि ही परिस्थिती इकडे वॉर सिच्युएशन मुळे निश्चित आलेली आहे. ट्रम्प आता होप टू सेटल दिस. ट्रम्पला आता इच्छा आहे की यांनी सेटल व्हावं आणि युद्ध थांबवण्यासारखी सरळ सरळ त्यांची एक, म्हणजे शब्द तसे यायला लागलेले आहेत. पण इराणच्या वरती शब्द पाहिले तर इराण पार्लमेंट स्पीकर म्हणतो की नो टॉक्स हॅव बीन हेल्ड विथ US. युएसच्या सोबत आपल्याला चर्चा करायची नाहीच आहे. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गॅसच्या वगैरे इकडे हल्ला वगैरे करणार नाही. अशा भरपूर साईडच्या भरपूर काही न्यूज येत आहेत सध्या मार्केटमध्ये. पण एकच आहे, परिस्थिती मार्केटची कठीण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकच सगळ्यात सोपा पर्याय आणि सगळ्यात बेस्ट मधला टॉप ऑप्शन जर असेल, तर तो एकच आहे, ट्रेडिंग स्टॉप करणे. मला सेटअप देता येतात, पण काय तुम्ही ट्रेडिंग करण्याची त्यावरती हिंमत ठेवू शकता का? नाही होऊ शकत. कारण का? आपल्याला स्टॉप लॉस बघावा लागेल आणि आपल्याला इतक्या मोठ्या साऱ्या गोष्टी ऑब्झर्व कराव्या लागतील की नेमकं काय करता. 4 तासाच्या याच्यावरती मी व्हॉल्यूम इम्बॅलन्स मधून ट्रेड देऊ शकतो 41-65चा, BPR मधून 43-18चा ट्रेड देऊ शकतो. पण या गोष्टीमध्ये तथ्यांश येत नाही. वरती ऑर्डर ब्लॉक एफईजी मध्ये 46-25चा ट्रेड बसतोय. ओके, अजून मार्केटला शांत होणं अपेक्षित आहे. शांत झाल्यानंतर आपण त्यामध्ये ट्रेड करणार आहोत. तसं आपण ट्रेड करणार नाही आहोत, कारण आम्ही जेव्हा जेव्हा ट्रेडिंग स्टॉप सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये मार्केट क्रॅश झालेलं आहे. हे आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे. गेल्या 2 ते 3 वर्षापासून जे आम्ही सेटअप देतो, तर ते मार्केटला क्रॅश व्हायच्या अगोदरच एक इंडिकेशन दिसून येते की मार्केट काहीतरी नवीन गोष्ट करणार आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि शांतपणे राहावा. ट्रेडिंग स्टॉप सध्या ठेवलेला उत्तम राहू शकतो. ओके, चलो, गुड लक, थँक्यू.